नमस्कार. माते नर्मदे हर, मा नर्मदे हर, हर हर नर्मदे. सहजसेवा ट्रस्टच्या वतीनं सर्व नर्मदा परिक्रमा वासीय जे आहेत त्या सर्वांचं इथं आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर या वेगळ्या स्वरूपाच्या, वेगळ्या धाटणीच्या, वेगळा अनुभव देणाऱ्या या कार्यक्रमाला आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिला याबद्दल रौप्य महोत्सवी सहजसेवा ट्रस्टच्या वतीनं आपलं स्वागत करतो. मंडळी, कसं आहे की सहजसेवा ट्रस्टचा कार्यक्रम, या कार्यक्रमाला एक वेगळ्या प्रकारचा स्नेहाचा स्पर्श पहिल्या दिवसापासून आहे. हा धड इव्हेंट नसतो. जे काय आहे हे उत्स्फूर्त लोकसहभागातनं एक मूर्त जसं येतं तसं हे स्वरूप हळूहळू वाढत राहतं. मला आठवतं त्याप्रमाणे कैलास मानसरोवर यात्री संघाचा आपलेन त्यावेळी कैलास यात्रेला जाऊन आलेल्या सर्व कैलास यात्रींचा सत्कार आपण केला होता, प्रदर्शन भरलं होतं. आणि स्वाभाविकपणे गायमुख परिसरातल्या अन्नछत्राचं हे रौप्य महोत्सवी वर्ष मधल्या या कोरोनाच्या काळामध्ये आपण एक दोन अन्नछत्राचं आपण पूर्तता करू शकलो नव्हतो. परंतु आज खऱ्या अर्थानं रौप्य महोत्सवाच्या उंबरठ्यावरचा सहजसेवा ट्रस्ट आणि नर्मदा परिक्रमा वासियांच्या कोल्हापुरातल्या ह्या आत्ता जे तिघजणं जाऊन आले या तिघांचं स्वागत. आणि या निमित्तानं या 25 वर्षाच्या सहजसेवाच्या परिक्रमेचाच हा कार्यक्रम आहे. म्हणजे केवळ 3 प्रतिकात्मक नर्मदेला जाऊन आलेलो आहोत. परंतु गेल्या 25 वर्षाची जर परिक्रमा आपण पाहिली सहजसेवा ट्रस्टची, तर आपल्या असं लक्षात येतं की ईश्वरेच्छा बली असे असं म्हणतो, ही केवळ आई अंबाबाई ज्योतिबाची इच्छा होती. म्हणूनच सातत्यानं अत्यंत यशस्वीपणे, निर्विघ्नपणे आपला अन्नछत्राचा उपक्रम हा यशस्वी झाला. आणि केवळ यशस्वी झालाच असं नाही, तर तो यात्रेच्या आयोजनामधला, लोकांच्या मानसिकतेमधला एक महत्त्वाचा न तुटणारा घटक बनला. हे यश फार मोठं आहे. याचं कारण ज्या आत्मीयतेच्या भावनेनं, ज्या सामाजिक जबाबदारीच्या भावनेनं आणि ज्या प्रेमानं, ज्या भक्तीनं आपण सर्वजण हे अन्नछत्र चैत्र यात्रेच्या वेळी करतो, याचा आदर्श घेऊन केवळ कोल्हापूर नव्हे, केवळ पश्चिम महाराष्ट्र नव्हे, तर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अशा स्वरूपाची दीर्घकालीन सातत्यानं चालणाऱ्या अन्नछत्र ही सुरू झाली. आणि 25 वर्षापूर्वी सन्मती मिर्झे यांच्या आयोजन कौशल्यातून आणि आपल्या सर्वांच्यातून आणि काही व्यावसायिक, डॉक्टर्स, इंजिनियर्स, बिल्डर्स, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, या सगळ्यांच्यातून एक छोटं झालेलं सहजसेवा ट्रस्टचं ते त्यावेळीच असलेलं एक ते वडाचं झाड आज रौप्य महोत्सवी झालं आहे. आणि अशा या रौप्य महोत्सवी उंबरठ्यावरती नर्मदा परिक्रमा करून आलेल्या सहजसेवा ट्रस्टच्याच स्नेही श्री सूर्यकांतजी गायकवाड आणि दोन्ही सहकारी त्यांचे यांचं स्वागत करणं आणि या निमित्तानं स्वतःला सर्वांना पुन्हा एका अनुभवाच्या नव्या कसावरती तपासून पाहणं, यासाठी हा आजचा कार्यक्रम आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. यूट्यूबवरती तुम्ही बघितलं, नर्मदा परिक्रमा असा जर शब्द टाकला तर शेकडो फिल्म्स आपल्याला बघायला मिळतात. नर्मदेच्या अनुषंगानं अनेक लोकांनी अनेक प्रकारे वेगवेगळ्या वेळेला अनेक वेळेला परिक्रमा केलेल्या आहेत. आणि या परिक्रमेतून त्यांनी त्यांचे अनुभव, त्यांचे आध्यात्मिक अनुभव, त्यांचे पर्यावरणीय अनुभव, त्यांचे मनस्वी अनुभव यूट्यूबच्या माध्यमातून लोकांसमोर मांडलेले आहेत आणि जे चिरस्वरूपी आपण बघू शकतो. मग या 3 लोकांनी वेगळं काय केलं, तर ते काय वेगळं केलं हे ऐकण्यासाठीच आज आपण इथं आलो आहे. याचं कारण मला आठवतं ज्याप्रमाणे सुनीता विल्यम्स यांचा प्रवास जाणारा प्रवास ठरला, येणारा प्रवास ठरू शकलेला नव्हता.
त्यांनी अंतराळामधली त्यांची जी तीर्थयात्रा होती ती पूर्ण केली. याही मंडळींचं थोड्या बहुत प्रमाणात आपण असंच म्हणूया की आम्ही अमुक तारखेला अमुक ठिकाणी पोचणार, अमुक तारखेला अमुक ठिकाणी पोचणार. हे कागदावरचं गणित झालं. पण कागदावरचं गणित जेव्हा आपण तीर्थयात्रेला परिक्रमेला बाहेर पडतो तेव्हा त्या त्या दिवसाप्रमाणे जर झालं असतं तर ती ट्रिप झाली असती. ही परिक्रमा आहे. या परिक्रमेमध्ये अनेक अडचणी आहेत, अनेक आनंदाचे प्रसंग आहेत, अनेक चिंतनाचे प्रसंग आहेत, अनेक स्वानुभवाचे प्रसंग आहेत, अनेक स्वसंवादाचे प्रसंग आहेत, अनेक देश आणि लोकजीवन जाणून घेण्याचे प्रसंग आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मोठं आहे की ते म्हणजे माँ नर्मदेचं आपल्यासोबत असणारं अस्तित्व. मंडळी, नदीला इंग्लिशमध्ये रिव्हर म्हणतात. रिव्हर म्हणजे जिच्या दोन्ही तटावरचे लोक एकमेकासाठी ह्या पाण्यासाठी रायवली करतात, त्या जलस्रोताला पाश्चिमात्य लोक रिव्हर म्हणतात आणि आपण तिला माँ म्हणतो. ह्या अशा सांस्कृतिक अनेक वैचित्र्याच्या पार्श्वभूमीवरती ह्या संपूर्ण भारताची जी सांस्कृतिक जडणघडण आहे ही घडलेली आहे. आता ॲडव्होकेट प्रसन्न मालेकरांसारखे विद्वान अभ्यासू आपल्याला त्याची आध्यात्मिक बाजू, त्याची सामाजिक बाजू समजून सांगतील. माझं बोलण्याचं प्रयोजन असं आहे की कैलासला जाऊन आल्यानंतर शिवाचं एक काठिण्य, त्याचं एक मूर्त असं एक घट्ट स्वरूप, पाषाण स्वरूप, बर्फात क्लास आहे समते पाषाण स्वरूप, निश्चयी स्वरूप, निश्चल स्वरूप अनुभवून आल्यानंतर माँ नर्मदेच्या जलप्रवाहासोबत 120 दिवस 4 महिने चालत राहायचं आहे, हे आपण समजतो इतकं सोपं नाही आहे. याचं कारण असं आहे की आज आपण पूर्वी दूध आणायला बाहेर पडायचं, आता झोमॅटो आणि स्विगीवरनं प्रत्येक गोष्ट आपल्या दारात यायला लागली आहे. गुडघ्याच्या खाली पाऊल नावाची गोष्ट असते, पावलाच्या खाली जमीन नावाची गोष्ट असते, जमीन या गोष्टीच्या खाली आर्तता नावाची एक गोष्ट असते, त्या आर्ततेच्या खाली हाक नावाची एक गोष्ट असते. तर ती हाक ज्या पावलांना ऐकू येते ती पावलं फ्लॅटमधनं झर बाहेर पडतात आणि ती अशी एक भान हरपून, एक मनात वेळ घेऊन नदीच्या दिशेनं, निसर्गाच्या दिशेनं, कैलासच्या दिशेनं, एखाद्या देवळाच्या दिशेनं ती पावलं बाहेर पडतात. या पावलांचंही कौतुक आहे. 4 महिने व्यवसाय, संसार, मित्रपरिवार आणि आपले पाश हे दूर ठेवून परिक्रमेला बाहेर पडायचं. हे परिक्रमेला बाहेर पडताना मनावरती 2 प्रकारचे ताण असणार आहेत. एक ताण की माझ्याकडनं कुठली चूक होऊन उपयोग नाही, झालीच तरी विचारणारं कोण आहे? माँ नर्मदा, बाकी कोण नाही. आकाशातले पक्षी जाऊन काय सांगणार नाहीत की तुम्ही एखादा प्रवाह ओलांडला. एखादा अननोन प्रवासी म्हणेल अरे भैया ऐसा नाही करते, या व्यतिरिक्त काहीच नाही. तर अशा प्रसंगामध्ये एक ध्येय मनात घ्यायचं आणि ते ध्येय आहे की ही माझी परिक्रमा पूर्ण व्हावी. समजा अर्ध्यात राहिली परिक्रमा, काय झालं असतं? एक रुखरुख राहिली असते. कसली रुखरुख आहे? तर 5000 वर्षापूर्वी शंकराचार्यांनी घालून दिलेल्या एका दंडकावरती, एका मार्गावरती आपण अंतिम ध्येय गाठू शकलो नाही. तर ह्या ज्या अंतिम ध्येय आपल्या संस्कृतीनं आपल्यासोबत जी सेट केलीत, जी सांगितलीत, धर्म अर्थ काम मोक्ष, तसंच हे परिक्रमेमधलं एक अंतिम ध्येय आहे की मी चालायला सुरुवात करीन. माझं दिवसांचं गणित, माझं पावलांचं गणित, माझं श्वासांचं गणित कदाचित कमी जास्त होईल, परंतु मी जे ठरवलं आहे ते मी पूर्ण करेन. आणि अशा ह्या ध्येयाकडं ही तिघही लोक काळाच्या एका विशिष्ट टप्प्यावरती, आयुष्याच्या एका विशिष्ट वळणावरती आणि एका छान निकोप आणि अशा सुंदर आध्यात्मिक अनुभवाच्या एका दिशेनं हे 3 लोक गेले. त्यांची परिक्रमा पूर्ण झाली. हा आपला सर्वांच्या दृष्टिकोनातून
खूप आनंदाचा प्रसंग आहे. आत्ताच मी आणि माझे पार्टनर शिरीष खांडेकर बोलत होतो, तर ते म्हटले की आता सन्मतींना नर्मदा परिक्रमेला जाण्याची गरजच नाही, कारण त्यांनी हा कार्यक्रम केला आहे म्हणजेच नर्मदा परिक्रमा त्यांची पूर्ण झाली आहे. ह्यातलं लॉजिक लक्षात घ्या. ह्यातलं लॉजिक असं आहे की मानसपूजा आहे ही नर्मदेची. आज हा कार्यक्रम आहे म्हणून मी तिथून इथपर्यंत 5-6 वेळा चालत आलो फक्त, नाहीतर माझा चालण्याचा आयुष्यात काही संबंधच संपलेला आहे. डोकं फक्त चालतंय, पाय हे चालण्यासाठी असतात हे आपल्याला आम्ही विसरूनच गेलो. अशा परिस्थितीमध्ये गेल्या 4 महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा सन्मती मिरजे, प्रमोद आणि मंडळी भेटायची तेव्हा सांगायचे, अरे आज त्या शूलपाणीच्या जंगलामध्ये गेलेत, बोलणार आहे अनंतराव तुम्ही? मी म्हणायचो नाही, कारण सूर्यकांत गायकवाडांशी बोलणं म्हणजे मी त्यांना माझ्यात अडकवणं नाही आहे, तर मी त्यांच्यात अडकणं आहे. कारण मी ते पूर्ण करू शकत नाही आहे. परंतु एक तुम्हाला उच्च अनुभव सांगतो की जेव्हा जेव्हा सन्मती सांगायचे त्यावेळी सन्मतींना भरून यायचं. नर्मदेच्या पाण्याचा एक थेंब सन्मतींच्या डोळ्यातनं आमच्याबरोबर संवाद साधायचा. हा संवेदनशील अनुभव ही आमची ऐकणाऱ्यांची सन्मतींच्या माध्यमातून परिक्रमाच होते. शपथ सांगतो, मला त्या परिक्रमेसंदर्भात खरंच काही माहिती नाही आहे. ट्रॉफी केली, हे डिझाईन केलं मी, शिरीष, आमच्या निर्मितीच्या सगळ्या सहकार्यांनी. कारण चालणारे चालत होते. संजयासारखं महाभारत जसं संजयाने सांगितलं तसं सन्मती साहेब सांगत होते, आम्ही श्रोत्याच्या स्वरूपामध्ये होतो. पण आमच्या असं एक लक्षात असं आलं की केवळ सूर्यकांत आणि हे तिघं ध्येयापर्यंत पोचत नाही आहेत, तर सन्मतींच्या माध्यमातनं अनेकांच्या शुभकामना, अनेकांचे पाश हे कुठंतरी ह्या सगळ्या संसाराच्या सगळ्या पाशातून वेगळे होऊन ह्या सगळ्या पाशांची एक अशी दोरी झाली आहे आणि ती यांच्या पावलासोबत अशी 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 चालली आहे. आज सकाळी सूर्यकांतला विचारलं की मला 1-2 मिनटं तुमचा प्रश्न विचारायचा आणि मग त्यांनी मला उत्तर सांगितलं. मंडळी, ह्या नर्मदेच्या सगळ्या परिक्रमामध्ये त्या चमत्कारावरती कोणाचा विश्वास असेल नसेल हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक अनुभवाचा विषय आहे. पण एका बाजूला गंगा मैया, नर्मदेचं पवित्र पाणी, झुळझुळ पाणी त्या शूलपाणीच्या जंगलाच्या अलीकडं, आणि एका बाजूला एखादी मरून गेलेली म्हैस आणि तिला फाडणारी जंगली श्वापदं, ही या मंडळींनी बघितलीत. जीवाचं अंतिम सत्य, जीवनाचा चिरस्थायी प्रवास, आणि त्याच्यामधून आपण चालत जाणार आहे. 4 महिन्यात माझ्यामध्ये पहिले 6-7 दिवस हे लोक एकमेकाशी बोलले असतील. काय बोलणार? महागाई, राजकारण, समाजकारण, कौटुंबिक अडचणी, व्यावसायिक देवाणघेवाण संपलं. बोलायचं ठरवलं तर इतक्या तिघही या बुद्धिमान लोकांना 3 तासामध्ये एकमेकाला समजून घ्यायला कितीचा अवधी लागला असेल. मग त्यानंतर जो प्रवास सुरू झाला असेल हा मौनाचा प्रवास. आणि या मौनाच्या प्रवासात मला निश्चित आठवतंय किंवा मला असं निश्चित माझी खात्री आहे की पहिल्यांदा ही लोक स्वतःशी बोलले असतील, नंतर हे स्वतःशी पण बोलायचं विसरून गेले असतील, आणि नंतर एक तिसरंच कोणीतरी आई बनवून यांच्याशी बोलत असेल. पहाटे 3:30 वाजता कडाकाच्या थंडीत त्या आईनंच कदाचित एक उबदार शाल किंवा पांघरुण यांच्या अंगावर घातला असेल. कदाचित सकाळी उठल्यानंतर नशिबात असेल तर धारोष्ण दुधाचा ग्लास यांच्या समोर आला असेल, आणि नशिबात असेल तर त्या आईचं रौद्र स्वरूप बाभळीच्या काटेरी टोकासह यांच्या पायाला लागलं असेल. त्यांच्या पायाला लागलं होतं, मी आज म्हणजे कन्फर्म केलं. मग हे काय आहे? ती केवळ वाहती नदी आहे का? तर केवळ H2O पाण्याचं फक्त हे आहे का? का पूर्वांचलाकडून पश्चिमांचलाकडे जाणारी किंवा पूर्वेकडं हे होणारी हे केवळ आश्चर्य म्हणून आपण करतो? तर तसं नाही आहे. आमच्या संचितामध्ये, आमच्या प्रवासामध्ये
आम्हाला सामावून घेणारी जी पंचतत्व आहेत, त्या पंचतत्वातलं ते एक तत्व आहे. आणि जे तत्व पिढ्यानपिढ्या हजारो वर्ष मनुष्य पहिल्यांदा आश्चर्यानं विस्मयानं बघत आलाय, नंतर आदरानं प्रेमानं बघत आलाय, नंतर या माणसानं या संपूर्ण माईच्या किनारी जीवनाची अंतिम सत्य शिल्पाच्या स्वरूपात, समाध्यांच्या स्वरूपात, देवळांच्या स्वरूपात, वृक्षांच्या स्वरूपात जतन करून ठेवले आहे. गायकवाड साहेब, ज्या नर्मदेच्या किनारी आपण गेलो तिथं जांभळाची झाडं असतात. विचार करा की 2,500-3,000 वर्षापूर्वी, 4,000 वर्षापूर्वी कृष्णाच्या काळामध्ये अशी त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये सगळी आपली कृष्णाची सवंगडी ती जांभळं काढत असतील. पांढऱ्या शुभ्र भगव्या गायींच्या अंगावरती ती जांभळी अशी द्राक्ष टप 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 पडत असतील. त्या परिसरात तुम्ही जाऊन आलाय की जो परिसर केवळ माणसानंच नव्हे तर संपूर्ण ह्या संस्कृतीमधल्या या देवांच्या एका विलक्षण पावित्र्यानं, आता मालेकर साहेब म्हणले तसं की हे काय आहे विलक्षण, हे कुठलं शिवतत्व आहे की जे शिवतत्व आम्हाला लोहचुंबकासारखं भरल्या संसारामधनं हाका मारतं, ओढून घेऊन जातं. मग आम्हाला सगळ्याचा विसर पडतो. आज मोबाईल आहेत. ब्रिटिश काळामध्ये कधीतरी तार करणं किंवा पत्रव्यवहार असेल, त्याच्या आधी हे हृदयीचे ते हृदयी. बाळ गेलाय नर्मदा परिक्रमेला आणि आईला रात्री कदाचित स्वप्न पडलं असेल, नर्मदा मैयानं सांगितलं असेल, काळजी करू नकोस बाई, मी आहे तुझ्या बाळाच्या मागं. मग हे काय आहे? तर तो केवळ वळणावळणानं जाणारा, शूलपाणीच्या जंगलानंतर छोटा होणारा, प्रवाह होणारा, डॉल्फिन असलेला, मगरी असलेला हा केवळ पाण्याचा प्रवाह नाही आहे. तर या आदिम काळापासनं तुमच्या आमच्या ज्या सगळ्या रक्तवाहिन्या ज्या एका अनामिक वाहिनीनं जोडल्यात, त्या या गंगा, जमुना, सरस्वती, नर्मदा या वाहिन्या आहेत. आणि या वाहिनींच्या काठावरनं सूर्यकांत जे आज तिकडे जाऊन आले. सूर्यकांतच्या व्यवसायाचं नाव आहे शिवस्वरूप. कैलासला गेल्यानंतर त्या स्वमधला स उडाला होता. आज नर्मदेला जाऊन आल्यानंतर त्यातला स्वचा संपूर्णपणे कडेलोट झालेला आहे आणि शिवरूप राहिलेला आहे. मला आठवतंय की लग्नाच्या पाट्या करणारी ही व्यक्ती, रिक्षेच्या मागं लग्नाच्या पाट्या, कधीतरी सूर्यकांत असं नाव आलं असेल नर्मदा, त्यावेळी वाटलं होतं की आपण हे फक्त त्या झेरॉक्सवरनं आणि रंगीत पेपरवर नर्मदा हे अक्षर प्रिंट केलं. पण आयुष्यातले 4 महिने आपण या नर्मदेच्याच रूपानं पुढं जात आहोत. नर्मदा हे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य एक घटक असेल, एक भाग असेल. तर एवढं मोठं हे पुण्याचं काम आणि एवढं मोठं हे धाडसाचं, जबाबदारीचं, जाणीवेचं हे काम तुमच्या हातातून साक्षात नर्मदेनंच पूर्ण करून घेतलं. आणि म्हणून अशा या 3 नर्मदा परिक्रमाला जे जाऊन आलेले आहेत यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. यातनं आपण काय शिकूया? तर कधीतरी आपल्या मोह आणि पाशाचा मोबाईल आपल्याला स्विच ऑफ करावा लागेल. कधीतरी आपल्याला आमच्याच क्षुद्रपणाची जाणीव कुठल्या तरी प्रचंड मोठ्या डोंगराच्या खाली आणि पुन्हा घ्यावी लागेल. कधीतरी आम्हाला असं वाटावं लागेल की माझी पावलं ही केवळ खरेदीसाठी बाहेर पडलेली नाही आहेत. माझी पावलं ही कधीच कुठल्या तरी समारंभासाठी बाहेर पडलेली नाही आहेत. ती पैसा मिळवायला किंवा पैसा घालवायला बाहेर पडलेली नाही आहेत. तर माझी पावलं ही एका उद्देशासाठी निरुद्देश भटकली पाहिजेत. आणि असा हा सगळा एक परिक्रमेचा संपूर्ण तो वळणावळणांचा रस्ता पुन्हा फिरून आपल्यापाशी आलेला आहे. तुम्ही तिघंही आई अंबाबाईच्या ह्या करवी क्षेत्रातून शिवाच्या त्या भूमीमध्ये गेला. अनेक ठिकाणी
शिवप्रतिमा आहेत, अनेक ठिकाणी देवळं आहेत, अभिषेक बघितला. कधी भिक्षा असेल, कधी कदान्न असेल, कधी हातावर 4 कंदमुळं असतील, कधी शूलपाण्याच्या जंगलामध्ये भिल्लानं त्याच्या तिथल्या गोंडवन भाषेमध्ये तुम्हाला केलेला नमस्कार असेल, तर कधी एखाद्या उच्च आध्यात्मिक माणसानं तुम्हाला समोर बसवून तुमच्या माथ्यावरती हात ठेवून दिलेला आशीर्वाद असेल. हे पुण्य आणि हे तुमचे अनुभव त्या नर्मदेसारखेच खोल आणि प्रवाही राहोत. धन्यवाद. नर्मदे हर. खरंच या संपूर्ण सोहळ्याचा नेमका अर्थ आपण आपल्या वाणीतून उलगडून सांगितलात. ज्या भगवती नर्मदेचं शब्दरूप स्तवन झालं, त्याच नर्मदेच्या जलाचं वास्तविक एक घागर असो किंवा अखंड प्रवाह असो, नर्मदा तीच आहे, तीच जगदंबा आहे आणि तिचंच. एक मिनिट. धन्यवाद. क्षमस्व मालेकर साहेब. या बोलण्याच्या ओघामध्ये एक सांगून जायचं राहिलं की ज्यावेळी सन्मती साहेबांचा फोन आला की आपल्याला सूर्यकांत आणि या मंडळींसाठी एक स्मृतिचिन्ह, मानचिन्ह, ट्रॉफी तयार करायची आहे, त्यावेळी आम्ही ही ट्रॉफी केली आणि आत्ता सन्मतीने सांगितलं की या ट्रॉफीची कल्पना सांगा. तर मंडळी, ही एक वेगळ्या प्रकारची ट्रॉफी आहे. ही मी माझे सगळे शिरीष आणि ऑफिसमधले सहकारी यांनी अत्यंत कष्टानं आम्ही हे एक थीम तयार केलेली आहे. ही जी पांढरी रेषा आहे हा नर्मदेचा मार्ग आहे आणि मध्यमध्ये अमरकंटक आहे आणि हे प्रत्येकजण म्हणजे एक रुद्राक्ष आहेत आणि या रुद्राक्षाचा प्रवास हा जेव्हा परिक्रमा पूर्ण होती तेव्हा डमरूला जाऊन टपतो. तिथून जो नाद उमटतो हा नाद म्हणजे ही परिक्रमेची परिपूर्ती आहे. हा नाद म्हणजे ओंकार आहे. हा नाद म्हणजे शिवाचं तांडव आहे. हा नाद म्हणजे शिवमय आहे आणि हा नाद म्हणजे शिवस्वरूपमधला स्व काढल्यानंतर जो शिव राहतो, शिवरूप राहतो, तो शिवरूप आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. या भगवती नर्मदेचं पूजन प्रतिकात्मक रूपानं वास्तविक परिक्रमेचा नियम आहे. परिक्रमा करताना अखंड मैयाची सोबत आपल्याबरोबर असते आणि त्याच भगवतीचं हे स्वरूप या ठिकाणी आपण कलश रूपानं तिचं पूजन करतोय. मी गुरुजींना विनंती करतो आणि व्यासपीठावरच्या सर्वांना विनंती करतो की आधी दीपप्रज्वलन करावं आणि त्यानंतर या नर्मदा मैयाचं पूजन व्हावं. व्यासपीठावरच्या तिघांनाही विनंती करतो की आपण दीपप्रज्वलनासाठी समयीजवळ यावं. या दीपदेवतेचं पूजन दीपप्रज्वलनानं होतंय. भो दीप ब्रह्मरूपस्त्वं अंधकार निवारय यावत् पूजां करिष्येऽहं तावत् त्वं स्वस्थिरो भव. आग्नेय पुरुषो रक्त सर्वदेवमयो व्ययः रजोध्यक्ष तस्मै नित्यं नमो नमः. दीप प्रज्वलनम्. ओम अग्निर्ज्योतिर्ज्योतिरग्निः स्वाहा सूर्यो ज्योतिर्ज्योतिः सूर्यः स्वाहा अग्निर्वर्चो ज्योतिर्वर्चः स्वाहा सूर्यो वर्चो ज्योतिर्वर्चः स्वाहा. दीपकलिकायै नमः. मी गुरुजींना विनंती करतो की आपण नर्मदा पूजन करावं आणि याच वेळेला श्री प्रशांत नंदे यांना मी विनंती करतो की शंकराचार्य कृत पावन अशा नर्मदाष्टकाच्या ओळींनी भगवती नर्मदेची स्तुती करावी. स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. असा स्पर्श करायचा म्हणजे आचमन केल्यासारखे. श्रोत्राचमनम. केशवनारायण माधव गोविंद विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. सर्वारिष्टनिशरणार्थं सकलजनानां सुखसमृद्धिप्राप्त्यर्थं शान्तिमन्त्रपठने विनियोगः. द्यौः शान्तिरन्तरिक्षगो शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः
शांतिर्ब्रह्म शांतिः सर्वज्ञो शांतिः शांतिरेव शांतिः सामा शांतिरेधि सुशांतिर्भवतु. कुलदेवतेला, आईवडिलांना, गुरुला मनामध्ये आणून नमस्कार करा. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव. सर्वान् नमस्कृत्य लक्ष्मीनारायणाभ्यां नमः, उमामहेश्वराभ्यां नमः, वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः, शची पुरंदराभ्यां नमः, माता पितृचरणकमलेभ्यो नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, गुरुभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, गंगादिनदीभ्यो नमः, नर्मदायै नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. गणपतीला एक नमस्कार. श्रीमन्मंगलमूर्तीचे चरण जो चिंते लढत पंकजी, त्या भक्ता न लगे अमंगल कदा. संसार हा पंकजी, जो हा सुंदर वंदिरावरी बसे, पाशांकुशाते धरी. तो हा नाम लगावीचा गणपती, दीनाजना उद्धरी. तिथिर्विष्णु सथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च, योगश्च करणञ्चैव सर्वं विष्णुमयं जगत्. वर्तमान एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ मम आत्मनः श्रुतिस्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं मया कृतस्य इह जन्मनि अन्यजन्मनि सकल पाप क्षयार्थं इह जन्मनि कुलदेवता पितृदेवता कृपाप्रसादेन मया कृतस्य नर्मदा परिक्रमा संपूर्ण फल प्राप्त्यर्थं गंगादेव्याः पूजन पूर्वक नवदुर्गा कन्यकायाः पूजनञ्च करिष्ये. ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे, प्रियाणान्त्वा प्रियपतिं हवामहे, निधीनान्त्वा निधिपतिं हवामहे. वसो मम आहमजानि गर्भदमा त्वमजासि गर्भदम्. महागणपतये नमः. सकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पैः सम्पूज्य भो दीप ब्रह्मरूपस्त्वं पूजा करियो. यावत् पूजां करिष्येहं तावत् त्वं स्वस्तिर्भव. दीपकलिकायै नमः. प्रार्थनापूर्वक नमस्करोमि. कलशस्य मुखे विष्णु, कंठे रुद्रसमाश्रिताः, मूले तत्र स्थितो ब्रह्मा, मध्ये मातृगणा स्मृताः. कुक्षौ तु सागरा सर्वे, सप्तद्वीपा वसुन्धरा. ऋग्वेदोऽथ यजुर्वेद, सामवेदो अथर्वणः. अंगैश्च सहिता सर्वे कलशान्तु समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टिकरी तथा. आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. अक्षत देन सर्वांना. अस्मिन् कलशे वरुणं सांगं सपरिवारं सायुधं. नमो नर्मदाय निजानन्दाय. नमः शर्मदाय क्षमात्यर्पिताय. नमो वर्मदाय भरावित्यदाय. नमो हर्म्यदाय हरं दर्शिताय. सबिंदु सिंधु सुस्खलं तरंगभंग रंजितं विशस्त पाप जात जात कारिबारि संयुतं. कृतांत दूत कालभूत भीतिहारि वरमदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे.
सम्प्रदायकं कलौमलौघभारहारि सर्वतीर्थनायकम् सुमत्स्य कच्छ नर्क चर्क चर्क वाक शर्मदे त्वदीय पाद पद्मदे नमामि देवी नर्मदे 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 जन्मजं भवाब्धि दुःखवर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे 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 अलक्ष्य ते तरी बघूयात म्हणून, कारण ते नित्योपचारामधलं अष्टक आहे जे आपण सगळ्यांनी म्हटलं. नर्मदेच्या अनेक लोककथापैकी एक लोककथा आहे. भगवती नर्मदा ज्या वेळेला सदेह रूपानं मैकल राजाच्या घरी अवतरली त्यावेळेला तिने आपल्या स्वयंवराचा एक विचित्र पण ठेवला. गुलबकावलीचं फूल आणून देईल तो माझा पती असं म्हणून तिनं जाहीर केलं. शोणभद्र नावाच्या राजानं तिच्यासाठी तसं फूल आणलंही, पण विवाहाचा प्रस्ताव घेऊन मैयानं ज्या दासीला पाठवलं त्या दासीला राजाच्या वैभवाचा मोह पडला आणि आपणच नर्मदा असल्याची बतावणी करून ती तिथं राहू लागली. विवाहाचा प्रस्ताव घेऊन गेलेली आपली सखी परत आली नाही म्हणून मैया तिला शोधत राजाच्या दरबारात गेली आणि बघितलं तर जिला आपली प्रिय सखी म्हणून पाठवलं ती राजाची राणी होऊन विराजमान झाली होती. स्वाभिमानी संतप्त झालेली ती मानिनी त्या शोणभद्राच्या दरबारातून तशीच परत आली आणि जनोद्धारासाठी प्रवाहित होऊन नर्मदा म्हणून वाहिली. त्याच क्षणी तिनं ठरवलं की आपण आजन्म कुमारिका राहायचं. आणि विशेष म्हणजे सगळ्या नद्या पूर्व समुद्राला जातात पण ही मात्र पश्चिम समुद्राला जाऊन भेटली. त्या कुमारिका स्वरूपाचं प्रतीक म्हणून आजही मैयाच्या यात्रेची सांगता, या परिक्रमेची सांगता कुमारिका पूजनानं होत असते. कुमारिका अर्थात आदिशक्तीचं स्वरूप, साक्षात शिवाला आनंद देणारी ही नर्मदा आणि त्या नर्मदेचं प्रतीक रूप म्हणून कुमारिकांचं पूजन होतंय. आणि त्याच वेळेला वेदा सोनुले आणि त्यांच्या सहकारी जगदंबेच्या उग्र स्वरूपाचं आणि तिच्याच वैभवाचं महिषमर्दिनी स्तोत्र गातील. हॅलो हॅलो छे श्री महिषासुर मर्दिनी स्तोत्र. ऐगिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते सुरवर वर्षिणी दुर्धर दर्शिणी दुर्मुख मर्षिणी हर्षरते
त्रिभुवन पोषिणि शंकर तोषिणि कल्मषमोषिणि घोषरते धनुज निरोषिणि दुर्मद शोषिणि दुर्मुनिरोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ जगदम्ब कदम्ब वनप्रिय वासिनि तोषिणि हासरते शिखरि शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते मधु मधुरे मधुकैटभ गंजिनि महिष विदारिणि रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ निजहुंकृति मात्र निराकृत धूम्र विलोचन धूम्रशते समर विशोषित रोषित शोणित बीज समुद्भव बीजलते शिव शिव शुंभ निशुंभ महाहव तर्पित भूत पिशाचरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐशतखण्ड विखण्डित रुण्ड वितुण्डित शुण्ड गजाधिपते निज भुज दण्ड निपाटित चण्ड विपाटित मुण्ड भटाधिपते रिपुगज गण्ड विदारण चण्ड पराक्रम शौण्ड मृगाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते धनुरनुषङ्गरण क्षण संग परिस्फुर दंग नटत्कटके कनक पिशंग पृषत्क निशंगर सद्भट शृंग हता बटुके हत चतुरंग बल क्षितिरंग घटत बहुरंग रटत बटुके जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐरण दुर्मद शत्रुवदा दुर दुर्धर निर्भर शक्तिभृते चतुर विचार धुरीण महाशय धूत कृत प्रमदाधिपते दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानव दूत दुरंतगते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ शरणागत वैरि वधू जन वीरवराभयदायि करे त्रिभुवन मस्तक शूल विरोधि शिरोधि कृतामल शूल करे दुमि दुमि तामर दुन्दुभिनाद मुहुर्म स्वरीकृत दिङ्नि करे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरललनाट तथेयि तथेयि तथाभिनयोत्तर नृत्यरते कृत कुकुता कुकुटो दिडदाडिक ताल कुतूहल गानरते दुदुकुट दुदुट धिंडिमित ध्वनि धीर मृदंग निनादरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय जाप्य जये जय शब्द परस्तुति तत्पर विश्वनुते झण झण झिंझम झिंकृत नूपुर सिंचित मोहित भूतपते नटित नटार्ध नटी नटनायक नाटन नाटित नाट्यरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ सुमन 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 सुमनोरम कान्तियुते श्रितरजनी रजनी 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 करवक्रभृते सुनयन विभ्रमर भ्रमर 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 भ्रमराभिहते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते महित महाहव वल्लभ तल्लिक वल्लित रल्लित बल्लिरते विरचित वल्लिक पालिक पल्लिक झिल्लिक भिल्लिक वर्गवृते श्रुतकृत फुल्लस मुल्लसितारुण तल्लज पल्लव सल्ललिते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ सुदती जनलालस मानस मोहन मन्मथ राजसुते अविरल गंडगलन मदमेदुर मंत मतंगज राजगते त्रिभुवन भूषण भूत कलानिधि रूप पयोनिधि राजसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कमलदलामल कोमल कांति कला कलितामल भाललते सकल विलास कला निलय क्रम केलि चलत कलहंसकुले अलिकुल संकुल कुंटल मंडल मौलि मिलत बकलालिकुले जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते करमुरलीरव वर्जित कूजित लज्जित कोकिल मंजुमते मिलित मिलिंद मनोहर गुंजित रंजित शैल निकुंजगते निज गण भूत महाशबरी गण रंगण संभृत केलिरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ मयि दीन दयालुतया कृपयैव त्वया भवितव्यमुमे ऐ जगतो जननीति यथासि मयासि तथानुमतासि रमे यदुचित मंत्र भवत्पुरुगं कुरु शाम्भवि देवि दयां कुरु मे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते इति श्री शंकराचार्य विरचितं श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् कुमारिकांचं पूजन हा विधी संपूर्ण झालेला आहे. हस्तिनाद प्रबोधिनी श्रियं देवे पौवये श्रीरमा देवी दिशता कांसोस्मिता हिरण्य प्राकारा मार्द्राञ्ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णान्तामिह पौवये श्रियं प्रभासा यशसा ज्वलन्तीं श्रियल्लोके देवदिष्टां दारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये लक्ष्मीर्मे निश्चितां त्वावृणे आदित्यवर्णे तपसोऽति जातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसा नुदन्तमायाश्च वाया लक्ष्मीः उपैतु मां देव सखः कीर्तिश्च मुनिना सह प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे शक्तिपासामलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहम्
अभूतिं समृद्धिं च सर्वानिर्वृतमे गृहात् गन्धद्वारान्दुरादर्शान् नित्यपुष्टां करेषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपव्यये श्रियं मनसः काममापूर्तिं वाचः सत्यमसीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्वेतां यशः कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दमा श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपस्रजन्तु स्निग्धानि चिक्लीतव समे गृहे निजदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आद्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनुपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषानहम् प्रेतो भूत्वा जुभुजादाजमन्वहं सूक्तं पञ्चदशरथं च श्रीकामस्तततं जपेत्. नर्मदे हर. कुमारिकांचं पूजन संपूर्ण झालंय. मी सगळ्या कुमारिकांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून खाली येऊन आपल्या जागेवरती थांबायचं. चला सगळ्याजण. यानंतर ज्या मुख्य सोहळ्याची आपण वाट बघत होतो, या परिक्रमावासियांचं सहर्ष स्वागत आणि त्यांचा एक सन्मान प्रतिकात्मक रूपाने या तिघांचा आणि त्यानंतर यापूर्वी परिक्रमा केलेल्या सर्वांचा सन्मान होईल. या सन्मानासाठी मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो श्री आणि सौ कापरे, डॉक्टर प्रदीप कुलकर्णी आणि श्री निपाणीकर यांना. नर्मदेची परिक्रमा हा एका अर्थानं म्हणजे अगदी थोडक्यात त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर महाभारतामध्ये अर्जुनाला स्वतःच्याच अटीच्या भंगाबद्दल संन्यास घेण्याची वेळ आली होती आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सुचवलं की तू त्रिदंडी संन्यास घे, ज्यानं तुझा गृहस्थाश्रम सुद्धा खंडित होणार नाही आणि संन्यास धर्माचं सुद्धा पालन होईल. तसा परिक्रमेचा त्रिदंडी संन्यास सांगितल्याप्रमाणे सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ यांच्यासह हा सन्मान होतोय. सगळेजण समोर या. आपला सन्मान टेबलच्या पुढच्या बाजूला आपण उभं राहावं. श्री व सौ कापरे यांना विनंती करतो की त्यांनी श्री सूर्यकांत गायकवाड यांचा सन्मान करावा. म्हणजे या शरीराचा सन्मान नाही तर ज्या तत्वानं ही परिक्रमा पूर्ण केली आणि ज्या तत्वाची परिक्रमा पूर्ण केली त्या दोन्हीच आहे. तेव्हा पुन्हा एकदा आवाहन होईल, नर्मदे हर. मी डॉक्टर प्रदीप कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी हरीश बिलीमोरिया यांचा सन्मान करावा. डॉक्टर प्रदीप कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी हरीश बिलीमोरिया यांचा सन्मान करावा. नर्मदे हर. यानंतर मी श्री निपाणीकर यांना विनंती करतो
की यांनी गिरीश अभ्यंकर यांचा सन्मान करावा. नर्मदा मैया की. व्यासपीठावरच्या तीनही जणांचा सन्मान संपन्न झालेला आहे. मी विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावे. यानंतर मी श्री सन्मती मिरजे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. पहिली गोष्ट म्हणजे मी वक्ता नाही, मी एक कार्यकर्ता आहे. मला बोलता येत नाही. मी काही थोड्या गोष्टी लिहून आणलेल्या आहेत, तेवढ्या मी वाचून दाखवतो किंवा मध्ये मध्ये बोलत जाईन. तर सहसेवा ट्रस्टवर गेल्या 24 वर्षापासून प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व साथीदारांनो, पायी नर्मदा परिक्रमा करून नुकतेच कोल्हापुरात आगमन झालेल्या आपल्या लाडक्या 3 परिक्रमावासियांच्या चाहत्यानो, तसेच यापूर्वी परिक्रमा पूर्ण करून आलेले परिक्रमावासी व आपणा सर्वांचे सहसेवा ट्रस्टच्या वतीने मी पुन्हा एकदा स्वागत करतो. सूर्यकांतची आणि माझी ओळख 1972 सालापासूनची आहे. तो आमच्या कॉलेजचा मॅगझिन सेक्रेटरी होता आणि मी बॅडमिंटनचा सेक्रेटरी वगैरे होण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते काही जमलं नाही. त्याच्यानंतर 1999 साली मी कैलासला जाण्यासाठी अर्ज केला होता आणि मला असं समजलं की सूर्यकांत पण कैलासला चाललेला आहे. त्यानंतर मग त्याच्याशी संपर्क आला. त्याच्या अगोदर त्यानं कैलासच्या अगोदर 4 धामची यात्रा केली होती, त्यामुळं त्याला माहीत होतं की असले ट्रेक कसे करायचे असतात वगैरे. मग त्याच्याकडून मी जरासे माहिती घेतली, ज्ञानाचे डोस घेतले त्याच्याकडून आणि मग आम्ही कैलासची यात्रा केली. पण कैलासच्या आल्यानंतर सूर्यकांतनं एक तिथं कैलासला एक वचन देऊन आला होता की मी दरवर्षी 10 परिक्रमा म्हणजे कैलासच्या यात्रेसाठी इकडून यात्रेकरू पाठवत जाईन. आणि त्याप्रमाणे त्याने एक कैलास मानसरोवर यात्री संघाची स्थापना केली आणि त्याच्यासाठी त्यानं भरपूर प्रयत्न केले. तर मला आता ज्या
नर्मदा परिक्रमा केलेल्या लोकांच्यासाठी जे आलेले आहेत इथं 30-35 लोक, त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला एक हरहुन्नरी कार्यकर्ता मिळालेला आहे. आता याच्यापुढे तो ही परिक्रमा करून शांत बसणार नाही, तर तो ही संघटना तुमच्या संघटनेमध्ये येईल, संघटनेची व्याप्ती वाढवेल. त्यानं कैलास यात्रा केल्यानंतर कैलास स्पर्श नावाचं पुस्तक केलं होतं. आता याच्या पुढचं पुस्तक असणार नर्मदा स्पर्श. तर सूर्यकांतचं काय आहे, तो 100% पॉझिटिव्हिटी असलेला माणूस आहे. म्हणजे त्याच्याकडे नकारात्मक असं होणार नाही हे कधी त्याच्या तोंडून मी ऐकलेलं नाही आजपर्यंत. कुठलीही गोष्ट तो पॉझिटिव्हली घेत असतो. आम्ही कैलासला जाण्यापूर्वी 2-4 लोकांची लेक्चर्स आम्ही ऐकली होती. त्यावेळेला आम्हाला कैलासची यात्रा कशी करू नये हे सांगितलं जात होतं. त्याच वेळेला सूर्यकांतने एक निश्चय केला की आपण कोल्हापूरला आल्यानंतर सन्मती असं करूया, एक पुस्तक काढूया आणि त्याच्यात आपण का करावी याबद्दल त्या पुस्तकात माहिती देऊ. आणि त्याप्रमाणे त्यानं केलं. एक गंमत म्हणून सांगतो तुम्हाला. म्हणजे आता तो या बाबतीत पण म्हणजे नर्मदा परिक्रमा कितीही त्याला कष्ट झालेले असतील किंवा कितीही त्याला त्रास झालेला असेल, तर तुम्हाला सांगणार प्रत्येकानं केलीच पाहिजे, इतकी चांगली यात्रा दुसरी कुठली नाही आहे. हे सूर्यकांतचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आम्ही लहानपणी एक गोष्ट ऐकलो होतो, आम्हाला शाळेत सांगितली होती की 4 मुलं असे फिरत फिरत डोंगरात जात असतात. एका छिद्रातनं हात घातल्यावर, म्हणजे सूर्यकांतसारखा एक मुलगा असतो त्याच्यात, छिद्रातनं हात घातल्यानंतर जोरात ओरडतोय, अरे करून. ते बाकीचं दुसरी विचारतात काय झालं, काय नाही म्हणतोय, गार लागलं. दुसऱ्यानं परत हात घातल्यावर तो पण जोरात ओरडतोय. त्याला विचारतात काय झालं, काय नाही ते सूर्यकांत सांगितलं तसंच झालं. पण प्रत्यक्षात त्याला चावलेला असतोय विंचू. मग त्याला ह्या परिक्रमेचा विंचू चावलेला आहे, पण तो आपल्याला सांगणार चांगली आहे, यात्रा करायलाच पाहिजे. सूर्यकांत बरोबर मी आत्तापर्यंत म्हणजे प्रवास केलेला आहे. कुलू मनाली, नंतर मी, अरविंद आणि किरण आणि सूर्यकांत आम्ही दरवर्षी एक कुठल्या तरी बाहेर देशात जायचं आणि प्रवास करायचा असं ठरवलं होतं. सुरुवातीला आम्ही नेपाळला गेलो. त्याच्या अगोदर मी कुलू मनाली वगैरे केलेलं होतं सूर्यकांतबरोबर, सूर्यकांतच्या वहिनी वगैरे. त्यानंतर 1 वर्ष आम्ही नेपाळला गेलो, दुसऱ्या वर्षी भूतानला गेलो. त्याच्यानंतर एक कोविड लागल्यामुळं आमचं राहिलं होतं आणि आमचा प्लॅन चालला होता मागच्या वर्षी की आपण व्हिएतनाम आणि कोंबोडिया करूया म्हणून. सूर्यकांतला पण मी बोललो होतो. असं नाही पण म्हटला नाही आणि होय पण म्हटला नाही. माझे 2 मित्र तर असे प्रवासाला आता सध्या बाद झालेले आहेत. मला पर्याय नव्हता सूर्यकांतशिवाय. मग सूर्यकांतला फार विचारल्यानंतर त्याने एकदम बॉम्ब टाकून दिला, मी नर्मदा परिक्रमा करायला लागलो म्हणून. अरे म्हटले काय असते, मला त्यातलं प्रामाणिकपणे सांगायचं तर मला त्यातलं नर्मदा परिक्रमा असती हे पण माहीत नाही. तर त्यानं सांगितलं असं आहे की 2-3 महिन्यात मी येतोच. अरे म्हटलं आपलं ज्योतिबाची यात्रा आहे आणि तू जाणार कधी? नाही म्हटलं, मी आता असं ठरवलं आहे, माझा वाढदिवस 19 तारखेला आहे नोव्हेंबरच्या, तर मी 19 तारखेला परिक्रमेला सुरुवात करतो आहे. म्हटलं असं आमचं यात्रेचं काय होणार? तर नाही मी येतो 2 महिन्यात येतो, 2-3 महिन्यात येतो. आम्हाला काय माहीत नाही काय नाही. त्यानं होय म्हटलं. मग आम्ही त्याचा वाढदिवस केला 11 तारखेला, 11 नोव्हेंबरला त्याचा वाढदिवस केला आणि त्याला आम्ही निरोप द्यायला गेलो. त्याच्यानंतर तो ज्या वेळेला गेला रेल्वे स्टेशनला, आम्ही सगळे सोडायला गेलो होतो, त्यावेळेला त्याला एक आम्ही आश्वासन दिलं की बाबा आम्ही तुला भेटायला येत जाऊ म्हणून. मग पहिल्यांदा आम्ही त्याला एक असं सांगितलं होतं की आमची गाडी कुठंपर्यंत येईल, त्या नॅशनल हायवेच्या आसपास तुझं स्टेशन असलं की आम्हाला बोलव, म्हणजे आम्हाला तेवढे पण चालायला लागू नये म्हणून. तर पहिल्यांदा त्यानं आम्हाला भरूचला बोलवलं. भरूचला गेलो आम्ही. भरूचला गेलो, तो तारीख होती मला वाटतं 21 डिसेंबरची. आणि त्याच्यानंतर 7 फेब्रुवारीला आम्ही त्याला जबलपूरला भेटायला गेलो. मी ज्या वेळेला त्याला भेटायला गेलो त्यावेळेला मला एक जाणवलेली गोष्ट म्हणजे सांगतो आपल्याला. आम्ही दोघांनी पण कैलासची यात्रा केलेली होती. कैलासची यात्रा हाय अल्टिट्यूडची आहे, यात्रा 30 दिवसाची आहे. पण ती यात्रा संपूर्ण गव्हर्मेंट ऑफ इंडिया, चायनाज डिपार्टमेंट ही अरेंज करते आणि ती मॅनेज करत असते. म्हणजे आम्हाला किती किलोमीटर जायचं आहे
21 किलोमीटरवर जायचं आहे, तिथं आपल्याला राहायची सोय असणार, खायची सोय असणार, गव्हर्मेंटनं केलेली सोय असायची. त्यामुळं ती यात्रा जरी हाय अल्टिट्यूडची होती तरी ती इतकी आम्हाला खडतर वाटली नाही. पण ही जी सूर्यकांतनी केलेली यात्रा आहे आणि ती आम्ही अनुभवली. म्हणजे मी त्याच्याबरोबर 2 दिवस चाललो, पण ते जे बघितलं म्हणजे ह्यांना काहीच माहीत नाही कुठं जायचं आहे आपल्याला. आश्रम आला, आश्रमात गेले, पण त्या आश्रमचे महाराज बिराज आहेत ते सगळे कुंभमेळा आहे म्हणून कुंभमेळ्याला कुलूप लावून गेलेत. करणार काय, पुढच्या आश्रमला चालले. म्हणजे हे याच्यात कुठंच सर्टन्टी नव्हती यांच्या यात्रेमध्ये. ह्या तिघांच्या कुठेही सर्टन्टी नव्हती. आणि अशा ह्या यात्रेमध्ये एकदा तर मी बघितलं, आम्ही जबलपूरला गेलो होतो. जबलपूरला 7 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं. एक दिवस हे एका देवळात जागा नव्हती, हॉलमध्ये बांधकाम चाललं होतं, त्या देवळाच्या बाहेर झोपले होते हे. म्हणजे स्लिपिंग बॅग्स होत्या, पण स्लिपिंग बॅग्स करणार किती काम. पण त्यांना काय नाही, दुसऱ्या दिवशी परत फ्रेश परत चाललेत आपले. आम्ही जबलपूरला आलो, बेडाघाटची परिस्थिती, बेडाघाटला असं होतं. सूर्यकांतचं काय झालं, सूर्यकांत म्हणजे त्याचा जनसंपर्क भयानक आहे. त्यामुळं त्यानं जाताना काय केला, आपला स्वतःचा टेलिफोन इथं ठेवून गेला, मोबाईल, आणि दुसरा एक मोबाईल घेतला आणि नंबर पण दुसरा घेतला आणि तो फक्त लिमिटेड लोकांना त्याने तो फोन नंबर दिला. त्याचा उद्देश होता की बाबा आपल्याला त्रास होऊ नये, किंवा आपण सारखं जर कम्युनिकेशन करत राहिलो लोकांच्या बरोबर तर त्या यात्रेची मजा येणार नाही आणि ते यात्रा केल्यासारखं पण वाटणार नाही. म्हणून त्यानं ते तसं केलेलं होतं. आणि तो फोटो आणि त्याची माहिती दररोजची त्या 4-5 लोकांनाच तो पाठवत होता, त्यात मी एक होतो. पण त्याचं काय होत होतं, ते तुटक माहिती येत होती आणि फोटो असे येत होते, पण ते समजत नव्हतं काय आहे ते. घरच्यांनी म्हणजे त्याच्या मुलानं आणि त्यांच्या मित्रमंडळींनी दुसऱ्या प्रयत्न केला की त्याची यूट्यूब चॅनेल वगैरे काढायचा आणि माहिती सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण तो काय तसा यशस्वी झाला नाही. मग ज्यावेळेला आम्ही भरूचला गेलो त्यावेळेला मी सूर्यकांतला म्हटलं, सूर्यकांत ते काय जमणं झालं आणि लोकांच्यापर्यंत तुझी परिक्रमा पोचणं झाली आहे, तर आपण काय करूया. तो म्हटला, मी तुला सांगतो, तुला काय जमल तसं कर. खरं तर म्हणजे हे मला सांगायचं नव्हतं की त्याची परिक्रमा फिजिकली करत होता आणि मी घरात बसून परिक्रमा लिहित होतो. म्हणजे असं मला वाटत नाही कधी झालेलं असेल. तर अशा पद्धतीनं आम्ही ती परिक्रमा लोकांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. सकाळी 4:30 वाजता उठला की पहिला फोन असायचा सूर्यकांतचा, काय लिहिलास. मग मी ते आदल्या दिवशी लिहिलेलं पाठवायचं त्याला. पाठवल्यानंतर तो ते ओके करायचा किंवा त्या दुरुस्त्या सुचवायचा. त्यात आम्हाला सवय काय तर कुणाला ह्याला नावं ठेव त्याला नावं ठेव, आपल्याला ती सवय असते, ते त्यांना चालायचं नाही. त्यांनी ते परत दुरुस्त करायला लावायचं. मग असं ते दररोज माझे 3-3 तास जायला लागले. टी व्ही बघायचा माझा बंद झाला. घरात 9 नंतर जर खाली बसलो बायकोच्या जवळ तर बायको म्हणे जावा की सूर्यकांत लिहा जावा. म्हणजे ही फॅक्ट होती. आणि त्यावेळेला चॅम्पियन करंटक चालला होता. तो चॅम्पियन करंटक पण मला बघायला मिळाला नाही. म्यूट करून बघायचा, कारण ते लिहायला यायला पाहिजे ना. मी ज्यावेळेला शाळेत होतो निबंध लिहिला की 10 पैकी 2 मार्क पडायचे. म्हणजे आमचं लिखाण इतकं चांगलं. पण सूर्यकांत मला लेखक केल्यासारखं केलं. आणि आम्ही लिहिलेले जे वर्णन आहेत किंवा मी दैनंदिनी म्हणतो त्याला, आम्ही जी दैनंदिनी लिहिली ती मला वाटते बऱ्याच लोकांनी ॲप्रिशिएट केली. तर आता वार्ताहर पण असतील, सुधाकर काशीद आहेत किंवा मोहन हवालदारचे तर मला सारखे मेसेज यायचे, अरे सन्मती उद्या काय लिहिणार आहेस. अरे मी म्हटलं तो जाणार आहे अजून, त्याच्या अगोदर मी काय सांगू त्याला काय लिहिणार. तो गेल्याशिवाय मला काय लिहिता येणार नाही असं सांगायचं. काही लोकांचे तर असे, मला केशव तिरोडकर भेटले होते. ते म्हणाले, अरे ते सस्पेन्स सर्कस चाललंय, उद्या काय होणार ह्याची आम्ही वाट बघत असतो. म्हणजे इतकं ते लोकांना भावलं होतं आम्ही जे काय लिहिलं. आणि सूर्यकांतनं ते पोचवलं त्याच्या माध्यमातून. एकदा काय झालं, हे गेले होते एका गुऱ्हाळावर. तर त्या गुऱ्हाळावर गेल्यानंतर त्यांनी गुऱ्हाळाचं वर्णन वगैरे लिहून पाठवलं आणि मला लिहिलं की तिथं आता जरी मध्य प्रदेश असला तर मध्य प्रदेशमध्ये जी गुऱ्हाळं आहेत ती सगळी
उत्तर प्रदेशमधल्या स्त्रिया चालवतात. गुळवे जे आहेत ते उत्तर प्रदेशात स्त्रिया आहेत असं त्यांनी मला लिहून कळवलं. मग ते गुऱ्हाळाचं वर्णन आल्यानंतर मी आपलं कोल्हापूरवाल्यांना मारले जोडे. कोल्हापूरचे लोक सगळे आता साखर मिळवायला लागलेत आणि हे केलेत ते केलेत आणि ते सगळं पाठवून दिलं सूर्यकांतला. सूर्यकांत ओके केल्याशिवाय मला पाठवता येत नाही. सूर्यकांत आणि हरीशबाईंचा मला फोन, अरे आम्ही परिक्रमेत आहे, कुणाची निंदा नालिस्ती करायची नाही, ते खोडून टाक. मग ते खोडायला लागलं मला. म्हणजे मी आपलं रात्रभर बसून लिहायचं एवढं, त्यातलं ते एवढंच यायचं तुमच्याबरोबर. त्यांना चालायचं नाही. म्हणजे स्वभावात त्यांच्या फरक पडत गेला, भरपूर फरक पडत गेला. मग हे असं लिहिल्यानंतर आम्ही सूर्यकांतला काय म्हटलं, आपण लिहायला चालू केल्यानंतर त्या सोशल मीडिया जो आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करून हे आपण लोकांच्यापर्यंत पोचवूया. मग यात व्हॉट्सअप आलं, मग फेसबुक आलं. सूर्यकांत इथं फोन ठेवून गेलेला, मी फेसबुकला घेणार, फेसबुकला घेतल्यानंतर ते टॅग करणार. वहिनींच्याकडे फोन होता सूर्यकांतच्या वहिनी त्या मिसेस सगळ्यांना पाठवणार आणि अशा पद्धतीनं ते सगळ्यांच्यापर्यंत पोचत गेलं. मी हरीशबाईंचा निरोप मला सन्मती ते बघा जरा गुजरातीमध्ये करता आलं तर. आता काय ते सोपं आहे, इथं कॉपी करायचं, तिकडे गुजरातीला टॅप करायचं, पेस्ट करायचं, लगेच गुजरातीमध्ये ट्रान्सलेशन. हरीशबाई पण त्यांच्या फेसबुकला टाकायला लागले. म्हणजे ते त्यांच्या पण लोकांनी वाचलं, बऱ्यापैकी लोकांनी वाचलं, ते सगळ्यांच्यापर्यंत पोचलं, बऱ्यापैकी पोचलं. सूर्यकांतच्या मुलीचा मला बऱ्याच वेळेला फोन यायचा की काका आमच्यापैकी आमच्या फॅमिलीपेक्षा म्हणजे माझ्या आईपेक्षा तुम्ही जरा जास्त माझ्या वडिलांना ओळखलं आहे वाटतं. असा सूर्यकांतचा मुलीचा फोन यायचा. आणि मी जेव्हा शेवटच्या दिवशी 123 दिवस झाले होते त्यावेळेला हिचा फोन मला मेसेज आला तेजूचा की आय एम गोइंग टू मिस माय फादर्स काय असेल ते फ्रॉम टुमॉरो. मी म्हटलं अगं तसं करू नकोस, तुला असं समजून घेऊ नको, मी तुझ्या बाबाला वन्स मोर दिला आहे, 2 दिवस तो विश्रांती घेणार आहे आणि परत परिक्रमेला चालला आहे. त्यामुळे राहिलेले पहिले 50 दिवस आम्ही ती परिक्रमा परत लिहिणार आहे. असं ते काय सगळे चेष्टेचे विषय झाले. मी खरं तर हे लिहित असताना कधीही कुणालाही जाणवू दिलं नाही की सन्मती मिर्जे ही परिक्रमा लिहित आहेत, असं कधी जाणवू दिलं नाही. सूर्यकांत लिहितोय असंच सगळ्यांना वाटलं होतं. पण काही लोक, सूर्यकांतचा आग्रह होता, सूर्यकांतला तुम्ही ओळखताय, तो दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय कधी स्वतः घेणार नाही. त्यानं मला स्पष्ट सांगितलं की तू केलंयस ना ते तू सगळ्यांच्या समोर कबूल कर इथं आज. म्हणून मी हे आज बोललो, नाही तर मी आजपर्यंत कुणालाही कुठंही उल्लेख केलेला नव्हता की मी लिहितोय. कधीतरी वहिनी बोलून गेल्या होत्या कुठंतरी, वहिनींनी सांगितलं होतं. मी म्हटलं तर वहिनी कशाला सांगायला लागलाय तुम्ही, हे सूर्यकांत लिहायला लागलाय. आणि काही लोकांना शंका येत होती, म्हणजे धस साहेब कोणतं आहेत, त्यांनी लिहिलं होतं अरे सूर्यकांत तुम्ही दिवसभर एवढं सगळं करताय आणि रात्री लिहिताय कसं, तुम्हाला दमत नाही काय, असं लिहिलं होतं त्यांनी त्या फेसबुकमध्ये. ते पण मी वाचलं, ते सूर्यकांतला पाठवलं होतं मी. तर आता शेवटचं थोडंसं वाचतो आता आणि माझा विषय संपवतो. मित्रांनो, ही यात्रा करण्याला खरं तर वाघाचं काळीज आणि भगवंतावर अपार श्रद्धा पाहिजे. ही परिक्रमा म्हणजे केवळ तीर्थयात्रा नाही तर एक समर्पण आहे. आपण कल्पना करा, महिनोन्महिने चालण्यासाठी श्रद्धा आणि अनोळखी प्रदेशातील अनोळखी लोकांच्या दयाळूपणावर अवलंबून राहण्यासाठी किती सामर्थ्य लागत असेल. शारीरिक मागण्या दुर्लक्षित करून आध्यात्मिक मार्गावर लक्ष केंद्रित करण्यासाठी किती मानसिक धैर्य आवश्यक आहे याची कल्पना करा. आज सूर्यकांत, हरीशभाई, अभ्यंकर गुरुजी यात्रा करून परत आलेत. त्यांचं स्वागत करीत असताना त्यांची मनापासून प्रशंसा व त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करूया. त्यांच्या अनुभवातून आपण शिकूया आणि आपल्याही जीवनात समर्पण व भक्तीचा तोच भाव जोपासण्याचा आपण मनोमन प्रयत्न करूया. धन्यवाद. धन्यवाद सर. मगाशी बोलता बोलता एक उल्लेख केला की हा यात्रेचा विंचू चावलेला आहे, पण नाथ महाराजांचं एक भारुड आहे, मनुष्य इंगळी अति दारुण तिने नांगामचं मारीला जाण. पण हा यात्रेचा परिक्रमेचा विंचू असा आहे जो संसाराचं विष उतरवायला कारणीभूत ठरेल. कधी कधी विष उतरवायला कारण ठरतं. तसा हा डंख आजवर ज्यांना लागलाय त्यांचा सन्मान आज या व्यासपीठावरच्या मंडळींच्या हस्ते होतोय. खरं तर हे नियोजन करताना असं चाललं होतं की यापूर्वीच्या परिक्रमावासियांचा सन्मान करण्यासाठी किंवा या व्यासपीठावरच्या मंडळींचा परिक्रमाचा
वासियांचा सन्मान करण्यासाठी आपण कुणाला आमंत्रित करावं. अनेक नावांची चर्चा झाली, पण एक लक्षात आलं, अमृताची गोडी ज्यानं चाखली आहे त्यानंच त्याचे कौतुक करावं. त्यामुळं ज्यांनी परिक्रमा केली आहे त्यांचा सन्मान करण्यासाठी व्यासपीठावरच्या तिघांना मी विनंती करतो. साधारणपणे 50 नावं संकलित झाली होती, त्यातली आज जी उपस्थित मंडळी आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती होतोय. श्री सिद्धू लकार यांचा सन्मान गायकवाड साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतरची नावं मी घेत राहीन म्हणजे आपल्याला समोर व्यासपीठावरती येणं सोपं जाईल. चंद्रकांत कडोलकर सर, चला. यानंतर बंडोपंत चव्हाण, सिद्धू लकार यांचा सन्मान होतो. त्यानंतर चंद्रकांत कडोलकर यांचा सन्मान होईल. चंद्रकांत कडोलकर यांचा सन्मान होतो. मी बिलीमोरिया सरांना विनंती करेन की त्यांनी कडोलकर यांचा सन्मान करावा. यानंतर बंडोपंत चव्हाण, मी सगळ्या परिक्रमावासियांचा एकत्र आपल्याला एक छायाचित्र घेता येईल. बंडोपंत चव्हाण यांचा सन्मान अभ्यंकर गुरुजींच्या हस्ते होतोय. यानंतर अविनाश बोकील, डॉक्टर प्रदीप कुलकर्णी, यानंतर अविनाश बोकील. मी बिलीमोरिया सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत आपला सन्मान करावा. डॉक्टर प्रदीप कुलकर्णी यानंतर. डॉक्टर प्रदीप कुलकर्णी, त्यानंतर त्यानंतर श्री धैर्यशील पाटील, श्री वसंत घाटगे. धैर्यशील पाटील यांचा सन्मान होतोय. मी गायकवाड सरांना विनंती करेन की त्यांनी सन्मान करा. वसंत घाटगे, गजानन कापरे. वसंत घाटगे. मी बिलीमोरिया सरांना विनंती करतो की त्यांनी सन्मान करावा. यानंतर गजानन कापरे, संजय जोशी, माणिक जोशी, गजानन कापरे यांचा सन्मान होतो. यानंतर संजय जोशी, माणिक जोशी,
यानंतर संजय जोशी व माणिक जोशी या उभयतांचा सन्मान होता. यानंतर बाळासाहेब निपाणीकर, बाळासाहेब निपाणीकर यांचा सन्मान. एक मिनिट. मी बाळासाहेब निपाणीकरांचा सन्मान करण्यासाठी यानंतर बाळासाहेब निपाणीकर यांचा सन्मान करण्यासाठी मी अभ्यंकर गुरुजींना विनंती करतो. ज्योत्स्ना डासाळकर, ज्योत्स्ना डासाळकर, यानंतर रवींद्र कुलकर्णी, मी बिली मोरिया सरांना विनंती करतो की यानंतरचा सन्मान त्याने करा. शुभ्र परावाणीने मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने माझी परिक्रमा सुरू होती. मनोमनी मैयाचा जप सुरू होता. एक मागणं हाक ऐकू आली, डॉक्टरीन बाय, वा डॉक्टरीन बाय. मी मागे वळून बघितलं. डॉक्टरीन बाय? मी? पांढरा कापड म्हणजे डॉक्टरीन बायच की ग. अस्ताव्यस्त केस, विस्कटलेली साडी आणि ती जवळ आली. एक दुपट्यात छोटंसं बाळ होतं. त्या दुपट्यातनं तिने माझ्याजवळ त्या बाळाला दिलं आणि म्हणाली, डॉक्टर बाय, माझ्या या बाळाला बरं करा हो. मी त्या बाळाला हातात घेतलं आणि त्या अचेतन देहाचा थंडगार स्पर्श. मला काय करावं सुचेना, पण तिची माझ्यावरची श्रद्धा आणि माझी त्याहून विलक्षण नर्मदा मैयावरची अत्यंत असीम श्रद्धा. मी माझ्या जवळच्या हातातल्या कमंडलचे 2 थेंब त्या बाळाच्या तोंडात सोडले आणि काय सांगू तुम्हाला, त्या बाळात त्या चिमुकल्याचे ओठ हल्ले आणि माझं काळी जाईल लक्कन हल्लं. नर्मदे हर, नर्मदे हर. धन्यवाद. आपल्या प्रत्येक परिक्रमा व्यासियाचे एक अनोख्या असं विश्व अनुभवांचं आपलं तयार झालेलं आहे. परंतु या व्यासपीठावरून हा प्रपंच मांडण्या इतका वेळ दुर्दैवानं आज आपल्याकडे नाही आहे, पण यासाठी सविस्तर आपण नक्कीच एकदा उपक्रम आयोजित करू. रवींद्र कुलकर्णी यांचा सन्मान होतो. यानंतर रोहिणी कापरे, दिनेश शिंगारे, रोहिणी कापरे यांच्यानंतर दिनेश शिंगारे, दिनेश शिंगारे, त्यानंतर ललिता पाटील, ललिता पाटील, ओमकार गाडगीळ, ओमकार गाडगीळ, यानंतर विश्वास माळी,
ओमकार गाडगीळ, यानंतर विश्वास माळी, ओमकार माळी यांच्यानंतर ओमकार गाडगीळ यांच्यानंतर विश्वास माळी, अविनाश कळंत्रे, अविनाश कळंत्रे, अविनाश कळंत्रे, त्यांच्यानंतर उदय कुलकर्णी आणि सुनीता नकाते. उदय कुलकर्णी आणि सुनीता नकाते. याखेरीज जर निमंत्रण केलेल्यातले परिक्रमावासी जर कोणी उपस्थित असतील ज्यांचा नामोल्लेख राहून गेलाय असं जर कोणी असेल तर कृपया व्यासपीठावर. मकरंद आहे ना मकरंद बोरगावकर, मकरंद बोरगावकर, यानंतर मकरंद बोरगावकर आहेत का उपस्थित? या सगळ्या परिक्रमावासियांचा सन्मान होताना दोन नावं आवर्जून घ्यायची आहेत आणि जी आत्ताही नर्मदा मैयाच्या कुशीत आहेत ते म्हणजे संतोष पेंडसे आणि त्यांच्या सौभाग्यवती स्नेहल पेंडसे, ज्यांनी अनेक नर्मदा परिक्रमावासियांना मार्गदर्शन केलं, नर्मदा मैयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना प्रेरित केलं. त्या दोघांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करूयात, कारण ते आजही देवीच्या भगवतीच्या सेवेमध्ये नर्मदा किनाऱ्यावरतीच आहेत. सर्व परिक्रमावासियांना ज्यांना संपर्क करण्यात आला होता त्यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी संपन्न झालाय. आणि ज्या कार्यक्रमाची मी आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं, काहीतरी अनुभूती घेण्यासाठी. म्हणजे अतिमाहितीमुळे म्हणा किंवा दुराग्रहामुळे म्हणा, नर्मदा मैयाचं दर्शन किंवा अगदी उत्सुकतेपोटी अश्वत्थाम्याचं दर्शन अशा अलौकिक गोष्टीला भुलून अनेक जण नर्मदेची परिक्रमा करतात. मला एकदा तरी नर्मदेचं दर्शन व्हावं, मला एकदा तरी अश्वत्थामा दिसावा, मला काहीतरी अलौकिक अनुभव यावा, अशी काहीतरी हाक मनाशी धरून जर आपण परिक्रमेला जात असू तर त्या संकल्पातच मुळात खोट आहे. नर्मदेची परिक्रमा ही मुळात स्वतःला शोधण्यासाठी, आणि तो शोध पूर्ण करता करता एक टप्पा येतो जिथं मैया आपल्याला येऊन भेटते. तो टप्पा कदाचित सुरुवातीला अगदी अमरकंटकच्या किनाऱ्यावरती असेल किंवा ज्या ठिकाणी नर्मदा समुद्रात मध्ये विलीन होते त्या ठिकाणी असेल. अशा कोणत्याही ठिकाणी जरी ती दृष्टोत्पत्ती जरी पडली तरी त्याचा आनंद हा वेगळा आहे. आपण खरं तर अनुभव कथन करणार आहे, पण शेवटी परिक्रमेच्या दरम्यान सुद्धा आपल्याला प्रत्यय आला असेल की शेवटी दुपारी 12 वाजता सगळी तत्वज्ञानं लयाला जातात, तशी भुकेची वेळ सगळ्यांची झालेली आहे. त्यामुळे आपण मैयाची आरती करूया, प्रसाद घेत घेतच आपण सगळेजण चर्चा करूयात, अनुभवांचं संकलन करूयात. त्यामुळं मैयाच्या आरतीसाठी आपण सर्वांनी आवर्जून उभा राहूयात, मैयाची आरती करू, प्रसाद घेतच आपण अनुभवांची चर्चा करू.
शोल पानी गढ़ी में विराजत घाटन घाट पुजावत रत्ना सागर में समावत ब्रह्मा वेद उचारत नारद वीणा बजावत भोले बाबा डमरू बजावत गौरा मैया आरती उतारत कोटि रतन ज्योति मैया जी की आरती निश दिन जो कोई पढ़े गावे भजत शिवानंद स्वामी जपत हरि हर स्वामी मनवांछित फल पावे ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी ब्रह्मा हरि हर शंकर देवा हरि हर शंकर रुद्री पालंती अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे नर्मदे हर नर्मदा मैया की हर हर
ॐ